ओ माय गॉड, वन मोर पॉडकास्ट. तू म्हणालास की तू गुड बॉय होतास, पण तू बंडखोर होतास का? बंडखोर मी खूप मनातल्या मनात होतो. म्हणजे वाटायचं की व्हावं, पण करायचं कसं हे माहित नव्हतं. तुझ्या आयुष्यात खूप वर्ष मुली नव्हत्या. तुला मी एक गंमत सांगतो. कुठलाही जुना पिक्चर काढ, त्याच्यामध्ये हिरो हिरोईन बोलत असतात बघ, त्यांच्या मागे एक माणूस उगाच उभा असतो. तो माणूस मी आहे. एक मुलगी आली माझ्याजवळ आणि ती मला म्हणली, हाय, यू हॅव अ सेक्सी व्हॉइस. ऍक्च्युली मी फ्रीज झालो. मला मी काय रिएक्ट हे कळेना. तुझ्या अशा काही वाईट सवयी होत्या का? किंवा माझा अभ्यास वाईट व्हायला लागला 11वी-12वी, तेव्हा मला स्वच्छतेची खूप सवय लागली. म्हणजे पेपर रिकामा सोडणे किंवा समास आखणे दोन्ही बाजूला छानपैकी. आणि मग ते असं असताना स्वच्छतेचे मार्क तरी मिळतील. माझे केमिस्ट्रीचे सर मला म्हटले होते की तू जर पास झालास 12वी तर मी सगळ्यांना पार्टी देईन. तेव्हा मला लक्षात आलं आम्ही चुकीच्या क्षेत्रात पडलेलो आहे. की मॅस्क्युलिनिटी आताच्या काळात अनलर्न करायची झाली तर कोणती गोष्ट अनलर्न करावी? आपल्याला कायम असं एक वाटत आलंय की घरातला कर्ता हा पुरुष असतो. म्हणजे आई ही इक्वली बाबांनी एवढंच काम करते. घराचा अख्खा डोलारा हा माझी आई सांभाळायची. आशुतोष आमचा जो मित्र आहे आणि आरती, त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. ते आणि आम्ही 3 मित्र असे आम्ही 5 जण एका घरात राहायचो. सो त्यामुळे आम्हाला आरतीने खूप शिस्त लावली. ह्याला उठवा आणि ह्याला भाजी चिरायला लावा. तर तिने आम्हाला जेन्युइनली त्यावेळेला माणसात आणली आणि त्यांनी माझ्यातलं जेंडर बायस जायला खूप मदत झाली. म्हणजे हे काम पुरुषाचं आहे आणि हे काम बाईचं आहे हे माझ्यातलं म्हणजे त्या क्षणी निघून गेलं. त्यामुळे एकदा मी, अमेय वाघ आणि हेमंत डोंगे हे जयश्री हॉटेलच्या बाहेर गप्पा मारायला भेटलो 9:30 वाजता. आणि आम्हाला जेव्हा कळलं की आपल्या गप्पा आता संपत आल्यात तेव्हा 6:45 वाजले होते सकाळचे. आम्ही तेव्हा ते केलं म्हणूनच आम्ही काम पुढे करू शकतो. आत्ता लोक जे पैसे देऊन थेरपी सेशन्स करतात, मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा ही फुकटची थेरपी सेशन आणि त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. मी तुला जेन्युइनली सांगतो. हॅलो दादा. हॅलो, नमस्कार. वेलकम टू बॉयज टॉक. थँक्यू. फायनली आपण भेटतोय. माझा फार अगदी सुरुवातीला म्हणजे आता फार काय माझी अगदी मोठी हे कारकीर्द वगैरे झालेली नाहीये, पण तरी सुद्धा एक 40 पॉडकास्ट घेण्याची संधी मला मिळाली. पण अगदी सुरुवातीपासून मला तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. पण मला इन अ वे चांगलं पण वाटतंय की आता थोडासा अनुभव असल्यावरती आणखीन मजा येईल गप्पा मारायला, है ना? मलाही खूप इंटरेस्टिंग वाटते, कारण मी तुझे खूप पॉडकास्ट बघत असतो आणि बॉईज टॉक असल्यामुळे मी पहिल्यांदा शॉर्ट्स घालून पॉडकास्ट करतोय. ते दिसत नाहीये पण ते आहे, त्यामुळे मला अत्यंत कम्फर्टेबल आणि रिलॅक्स्ड फिलिंग आहे. तुझ्या बोलण्यात तो कम्फर्ट जाणवेल. मजा आहे. आणि शॉर्ट्स घातली ती ब्लू कलरची आहे, तो माझ्या शाळेच्या शॉर्ट्सचा रंग आहे. त्यामुळे म्हणजे तू ऑलरेडी नॉस्टॅल्जिक. अभिनय विद्यालय जिंदाबाद. अभिनवला होतास तू? पण मराठी मीडियम. पुण्यातली म्हणजे मोठी सगळ्यात नावाजलेली शाळा. तेव्हा तशी असतं ना, एक आपण सगळ्यात जास्त चांगल्या शाळेत जातो असं तुला होतं का? नाही, आमच्याकडे कसं होतं, एकाच कॅम्पसमध्ये जवळपास 3 शाळा होत्या. एक अभिनव विद्यालय मराठी, एक अभिनव विद्यालय इंग्लिश आणि एक शिशु विहार. अच्छा. तर ते जोजिताबाई सिकंदर मध्ये कसं एक मॉडेल असते, एक राजपूत असते. मग ते मॉडेलची पोरं बघत असतात की राजपूत मध्ये काय चाललंय. तसं ते अभिनव इंग्लिश म्हणजे माझ्यासाठी जास्त फॅसिनेटिंग होतं. आणि की अरे हे सगळे खूप हायफाय आहेत जरा. पण चांगल्या शाळेत असून सुद्धा तुला नाही, पण आमच्या मराठीतली पोरं काही कमी नाही निघाली, ती भारीच निघाली आणि ती चांगलीच कामं करतात आता सगळीकडे. त्यामुळे मज्जा आहे. सो बॉईज टॉक, तू हे नाव ऐकल्यावर तुझ्या मनात पहिलं काय आलं हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. मला खूप भारी वाटलं, कारण बॉईज टॉक खूप कमी वेळेला होतो आणि बॉईज टॉक हा अत्यंत मिसअंडरस्टूड सब्जेक्ट आहे. लोकांना असं वाटतं की बॉईज टॉक म्हणजे काहीतरी पोरं जमून काहीतरी कुचाळक्या नाठाळक्या करत असतील, पण बॉईज टॉक करणं तेही एका मुलीबरोबर हा एक कम्प्लिटली वेगळा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पहिल्यांदा घेतोय, त्यामुळे मला फार मजा आहे. मला एक्साइटेड वाटतंय खूपच. म्हणजे लोकांनी ऍक्च्युअली येऊन सांगितलंय की आम्ही कसे रडलो, आम्ही कसे हसलो, आम्ही कसे व्यक्त झालो, जे जनरली मुलं नाही करत. आणि कितीतरी वेळा म्हणजे माझ्याच टीम मधनं मला असं असतं की यार तू बकचोदी कर ना यार, तू असं जरा टाइमपास कर ना. पण मी नेहमी त्यांना सांगते की मला कम्फर्टेबल करायचंय. बरोबर. हा माझा सगळ्यात पहिला प्रायोरिटी किंवा मोटो आहे. त्याच्यानंतर मग त्याच्या अराउंड जे होईल ते होईल असं माझं असतं. आणि सेगमेंट सुरू करतानाच हा एक मुद्दा होता माझ्या डोक्यात, जो एक्झॅक्टली तू सांगितलास की बॉईज टॉक म्हणजे सतत कुचाळक्या करणं नाही, तर तुमचं व्यक्त होणं आम्हाला ऐकायचं. हाफ पॅन्ट ते फुल पॅन्ट प्रवास. अरे वा, हे किती भारी उदाहरण. सो मी सुरुवात करताना अशी एक नॉस्टॅल्जिक करायचा थोडासा प्रयत्न करते नेहमी. तर मला ना आज सकाळी येताना विचार करताना मला असं
कुठेतरी असं वाटलं की रोल रिव्हर्सिंग गोष्टी जेव्हा आपण बघतो ना आपल्या लहानपणी, हो. तेव्हा त्या काहीतरी वेगळंच एक आपल्या अपब्रिंगिंग असं मी म्हणणार नाही, पण आपल्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी बिल्डिंग मध्ये त्याचा खूप फायदा होतो. बरोबर. म्हणजे एक उदाहरण मी सांगते आणि मग मला हो. तुझंच ऐकायचंय. हो. सो माझ्या आईने बाबाला प्रपोज केलं होतं बरं. वाव. त्या काळात. म्हणजे बरं. आता ही गोष्ट फार अशी मोठी राहिलेली वाटणार नाहीये. नाही, Correct. पण ही गोष्ट माझ्यासाठी त्यावेळेला इतकी मोठी होती की मला वाटणारं जे प्रेम असतं ते व्यक्त करायला कधी लाज, नाही वाटत. भीती, शायनेस कधीच बरोबर, वाटत बरोबर. नाही. आणि हे माझ्या आईने माझ्यावरती केलेले इनडिरेक्ट संस्कार मला वाटतात. बरोबर, बरोबर. सो असे अशा रोल रिव्हर्सिंग गोष्टी तू किती बघितल्यास किंवा तुला आठवत आहेत का अरे मी लहानपणीच्या? खूप बघितल्यात है ना? आणि मी त्या इतक्या इंटरेस्टिंग बघितल्यात, कारण आपल्याला कायम असं एक वाटत आलंय की घरातला कर्ता हा पुरुष असतो. म्हणजे कर्ता पुरुष हीच एक टर्मिनॉलॉजी आपण हे केलेली. पण माझ्या सगळ्या या बॉयहुडमध्ये किंवा मी जेव्हा लहान वयातनं एक टीनेजमध्ये येत होतो, तर तेव्हा मी पाहिलं की माझी आई ही इक्वली बाबांनी एवढंच काम करते. आणि त्यांनी जे काही बाहेर त्यांचं काम चाललं होतं, ते नोकरी सांभाळून नाटकही करत होते, सिनेमात थोडी थोडी कामही करत होते. तर अशा वेळेला घराचा अख्खा डोलारा हा माझी आई सांभाळायची. आणि ती नुसता सांभाळायची नाही, तर आम्ही 5 जण आणि आमच्याकडे पाळणाघर तेव्हा आई चालवायची. सो ती 15-16 मुलं, असं एक 20-21 लोकांचं सगळं ती एकटी बघायची. बापरे. हा, आणि ते ती अत्यंत आनंदाने आणि प्रेमाने बघायची. तर तेव्हा मला म्हणजे तो जो संस्कार तुमच्यावर, म्हणजे त्या संस्कार हा खूप जड शब्द झाला, पण बऱ्याच वेळेला ना आपण लोकांना खूप बोलण्यातनं मोटिवेट करायचा प्रयत्न करतो, पण आपले जे पालक आहेत ना ते आपल्याला ऍक्शन्स मधनं मोटिवेट करत असतात. तर मला ते पहिल्यांदा बघायला मिळालं की माझी आई कधीच त्याच्याबद्दल काही बोलायची नाही की मी किती करते, माझं काय आहे, अमुक तमुक. ती फक्त काम करत राहायची आणि ती कामातनं सांगायची की काम करणं गरजेचं आहे आणि ते तुझं आहे का माझं आहे का कोणाचं आहे हे महत्वाचं नाही. सो तो एक अत्यंत मोठा धडा मला आयुष्यात मिळाला आणि तो कायम पुढे राहिला. एक, आणि त्यांनी माझ्यातलं जेंडर बायस जायला खूप मदत झाली. म्हणजे हे काम पुरुषाचं आहे आणि हे काम बाईचं आहे हे माझ्यातनं म्हणजे त्या क्षणी निघून गेलं. आणि मग मुंबईला आल्यानंतर स्ट्रगल करताना स्वतःचं जेवण स्वतः बनवायची मजा यायला लागली. ते असं नाही वाटलं अरे कोणीतरी आता बाईंनी बनवून द्यायला पाहिजे मग आपण खाऊ, असं नाही. मी करतो ना, मला काही फरक पडत नाही, कारण माझी आई सुगरण आहे, तर माझ्या हातात तिच्याकडनं ते आलंय, तर मी चांगलं जेवण बनवतो. तर त्यामुळे असं एक तो रोल रिव्हर्सल किंवा जेंडर स्विच तो पहिल्यापासून भाग होता 100%. आला तुझ्यात. सो माझी पणजी आजी ती 102 वर्ष जगली आणि ती त्या काळात गवले वाती करून विकायची. म्हणजे तिचा प्रॉपर तो बिझनेस होता आणि ती बिझनेस चूल मला तिच्याकडनं आले. म्हणजे मला असं सतत वाटत होतं की आपलं काहीतरी असावं. सो हे पुन्हा तेच आहे, म्हणजे बाईनी त्या काळामध्ये व्यवसाय करण्याचा विचार करणं हे पण माझ्यासाठी खूप असं एकदम छान गोष्ट वाटते मला. तर तसे रोल रिव्हर्सिंग तर असतातच. अदरवाईज तुझ्या अशा काही वाईट सवयी होत्या का, म्हणजे की ज्या तुला असं वाटलं की कदाचित आता तुला ते कळतंय की ओके चेंज केलं ते खूप बरं झालं, आई बाबांनी सांगून. नाही, वाईट सवयी अशा काहीच नव्हत्या. 2 गोष्टी कायम पाळल्या की सवय आणि संगत हे आयुष्यात चांगलं ठेवायचं. म्हणजे घरच्यांनी मला तेही सांगितलं होतं. आणि सवय वाईट म्हणजे काय, एक फक्त खायची सवय होती. प्रचंड मला खायची आवड होती लहानपणी. आजच्या काळात वाईट झाली नाही, आजच्या काळात पण ती आहे. आणि आता माझी बायको न्यूट्रिशनिस्ट असल्यामुळे तो एक कॉन्स्टंट आमचा झगडा चालू असतो. पण मला खायची प्रचंड आवड होती. आणि वाईट सवय म्हणजे मी थोडा अधाशी पण होतो. काय अधाशी होतो म्हणजे एक असं असतं ना की लहानपणात लोक खूप डिप्राइव्ड असतात अनेक गोष्टींपासून, की बाबा चांगली पुस्तकं मिळत नाहीये, चांगलं खायला मिळत नाही. चांगलं खायला इन द सेन्स तुम्ही एक्सप्लोरेशन करत असता आयुष्यामध्ये की अरे हे कसं असेल, त्याचं कुतूहल तुम्हाला असतं. म्हणजे आता मध्ये मी एक ती पोस्ट टाकली होती की आता दिवाळीमध्ये हॅम्पर्स येतात सगळे, तर त्याच्यात ड्रायफ्रुट्स आलेत खूप. तर मी बायकोला म्हणलं की अरे अजून एक ड्रायफ्रुटचा बॉक्स, असं मी म्हणलो. आणि त्या क्षणी मला लक्षात आलं की लहानपणी ना आपण किराणा मालाच्या दुकानाबाहेर जाऊन उभे असायचो की ते बरणीत ड्रायफ्रूट दिसतात ना, ते कधीतरी आपल्या हातात असते आणि आपण त्या कल्पनेने शहारून जायचो की अरे कधीतरी ना असं आपण मूठ भरून ते खाऊ मस्त. आणि मला त्या क्षणी मी जमिनीवर आलो. तर अशा खूप मोमेंट्स येतात आयुष्यात जेव्हा आपल्याला एक आधीचं सगळं जाणवतं, आठवतं, तेव्हाच्या सवयी, तेव्हाचा स्ट्रगल, तेव्हाचे संघर्ष हे आठवतं आणि त्याची आता मजा यायला लागते. म्हणजे ती कृतज्ञताच येते त्याच्यामध्ये. आणि सवयी माझ्या काही सवयी खूप इंटरेस्टिंग होत्या. म्हणजे जेव्हा माझा अभ्यास वाईट व्हायला लागला 11वी 12वी, तेव्हा मला स्वच्छतेची खूप सवय लागली.
म्हणजे पेपर रिकामा सोडणे किंवा समास आखणे दोन्ही बाजूला छानपैकी, आणि मग ते असं असताना स्वच्छतेचे मार्क तरी मिळतील अशा स्पेसमध्ये. एक माझी वाईट सवय होती की मी खूप जास्त ऑप्टिमिस्टिक होतो. म्हणजे मला असं वाटायचं की समोरचा पेपर तपासणारा हा माझ्या एवढाच आशावादी असेल या गोष्टीबद्दल, आणि मग मी कॅल्क्युलेट करायचो की ह्यातनं ना एवढे मार्क तरी आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर काही सवयी खूप खतरनाक होत्या की मित्रांबरोबर रात्र एक हे करणं, त्याला मी स्वप्नरंजन समिती म्हणायचो. अरे वा, नाव पण कसलं ठेवलंय. तर स्वप्नरंजन समिती म्हणजे काय, तर कुठल्या तरी पुलावर जाऊन बसायचं रात्री कॉलेजच्या एकांकिकांच्या काळात, आणि आपण पुढे काय करू ह्याच्या एक गप्पा मारत बसायचं. म्हणजे आता ज्याला लोक मॅनिफेस्टेशन वगैरे नावं देतात ना, ते आम्ही पुण्यातलं झेड ब्रिज, लकडी पूल, गरवारेचा पूल, ह्या सगळ्या गोष्टींच्या जागांवर आम्ही बसून रात्री केलेलं आहे. आणि अनेक जणांचे पालक रात्री मग घ्यायला यायचे की आपला पोरगा कुठे उलटलाय, त्यांना माहित नसायचं. मग तेव्हा काय फोन बिन नसायचे ना. ते एकदा माझे वडील घ्यायला आले होते मला, मग त्यांनी मला खूप दरडावलं की तू रात्री असं पुलावर बसत जाऊ नकोस वगैरे. तर अशा त्या सवयी म्हणजे काय की एकत्र स्वप्न बघूया, एकत्र काहीतरी पुढचा विचार करूया. आणि आमचा एक मित्र आहे गुणवर्धन सोमण नावाचा, तर तो आमच्यात सगळ्यात सिनियर मुलगा होता. तर आम्ही काहीही नवीन आयडिया आली की त्याला सांगायचो, अरे हे ना, हे असं हे असं, तर आपण एक संस्था काढूया. आणि तेव्हा खूप पे होतं ना, प्रत्येकाला संस्था काढायची होती नाटकाची. आपण एक नाटकाची संस्था काढू, मग आपण असं. आम्ही त्याला विचारलं नाव काय ठेवू, तर तो शांतपणे म्हणला क्षणिक फडफड असं ठेवा. आम्हाला डिमोटिवेटर पण इतके भारी मिळाले त्यावेळेला. त्यामुळे आम्ही रोज एक नवीन गोष्ट घेऊन जायचो आणि रोज ती एक डिस्करेज होऊन आम्ही घरी परतायचो. पण त्यांनी आमचा उत्साह कायम राहिला. एक इंटरेस्टिंग सवय त्यात अशी सांगायची, हे थोडं म्हणजे इमोशनल पण गंमतशीर आहे, की माझ्या घराला ना लॅच वगैरे काही नव्हतं. सो नॉर्मल कडी होती. सो आता मला ओळून पाहिल्यानंतर आठवतं की रोज मी उशिरा गेल्यानंतर माझी आईच उठून दरवाजा उघडायची, बिकॉज चावी ही सिस्टीम नव्हती. तर आता मला असं वाटतं की मी खूप महिने, काही वर्ष आईची झोप पूर्ण नाही होऊ दिली. तर ती मला एक वाईट सवय आता मला डेफिनेटली वाटते. कारण आता मला झोपेचं महत्व कळतं. दिवसभर काम केल्यानंतर झोप किती गरजेची हे कळतं. त्याच्यात ती घरचं कोणीतरी बाहेर असेल आणि ते येणार किती वाजता याची काळजी कळते. सो या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आता मला असं वाटतं की थोडं मी लवकर येऊ शकलो असतो. म्हणजे जिथे 12-1 वाजले तिथे 10-10:30 होऊ शकले असते. आणि त्यामुळे मी आईला खूप वेळा सॉरी म्हणालो. तर ती म्हणली, अरे एवढं काय, ते असं असतंच वगैरे वगैरे. दॅट इज पण ही जाणीव तुला होणं खूप महत्वाचं आहे. कारण हे मला वाटतं तू एकटाच नाहीयेस, हे प्रत्येक घरात झालेलं आहे की मुलगा वयात आला की त्याच्या येण्याच्या वेळा बदलतात आणि त्या उशिराच्याच असतात. आणि मग अशा वेळी ती पालकांची होणारी घालमेल ही फारच वेगळी कंडिशन. नाही, आमच्याकडे गंमत अशी होती की माझ्या आई वडिलांना पहिले काही दिवस हा डाऊट होता की मी सिगरेट पितो किंवा मी दारू पितो. कारण मी सगळ्या अशा लोकांबरोबर होतो जे आम्ही बारमध्येच बसायचो किंवा टाइमपास करायचो, पण मी कधीच कुठल्या व्यसनाला हात लावला नाही. तर माझ्या जर्किनला खूप वास यायचा सिगरेटचा, प्रचंड वास यायचा. तर पहिले काही दिवस त्यांना असं वाटलं की मी पण बहुतेक मी लागलोय धंद्याला, म्हणजे मी बहुतेक सिगरेट दारू पितो. आणि मग मी त्यांना 1-2दा सांगितलं की खरंच काही नाही, मी जिथे बसतो तिथे लोक सिगरेट ओढत असतात म्हणून तो वास मला लागतो. आणि मग काही महिन्यानंतर त्यांना कळलं की हा काही करत नाही. तर आमच्या मित्राचे वडील त्याहून हुशार होते. ते काय करायचे, त्यांनी त्याला एकदा विचारलं की तू सिगरेट ओढतोस का, तर तो नाही म्हणाला. आणि तो म्हणला की तुम्हाला हवा असेल तर माझ्या तोंडाचा वास घ्या. तर ते म्हणले की हुशार आहेस तो, म्हणून त्यांनी त्याचा उजवा हात घेतला आणि बोटाचा वास घेतला. तर ते म्हणले बापाला नाही शिकवायचं, आणि त्याच्या इथे सिगरेटचा वास होता, त्याने इकडे काहीतरी मिंट खाल्लं होतं. तर असे आमचे काय किस्से, मित्र, धमाल मस्ती असं सगळं आहे. त्याच्यावरनं मला आता आठवलं, आता कालचा परवाचाच किस्सा आहे. मी माझी रूम शिफ्ट केली आहे. मी पण बॅचलर राहते पुण्यामध्ये जॉब निमित्त. आणि बाबा म्हणजे आता मी 1 BHK घेऊन राहायला लागले, जरा स्वतंत्र, थोडंसं काहीतरी फ्रीडम वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. आणि आई बाबा आले होते. आणि त्या आधीच्या ओनरचं का कामगारांचं मला माहित नाही, पण विमलचं पाकिट तिकडे बाथरूम मध्ये सापडलं. तर माझ्या बाबाची रिॲक्शन आहे, विमल? वाय वुड यू डू, म्हणजे विमल का करशील ना. म्हटलं बाबा तुला का वाटलं की मी विमल करेन. करेक्ट. सो इतकं फनी असतं हे सगळं. म्हणजे मुलींच्या बाबतीत पण हा अनुभव असा काही वेगळा राहिलेला नाही आजच्या काळात. अगदी अगदी अगदी. पण मी वाईट सवय विचारण्याचं कारण असं, कारण खूप वेळा ना, म्हणजे आता माझी आजी मला मणी चोरायची सवय होती. बरं. शाळेत मणी चोरून घेऊन आलो, काय फॅसिनेशन होता. पण एकदाच मला आजीनी एकच गोष्ट सांगितली, त्याच्यानंतर आज तक मी असं माझ्या विचार पण डोक्यात आलेला नाही कधी काही चोरी करून. सो
हा पण एक फॅक्टर असतो की एखादी गोष्ट आपण करायला जातो आणि पण ती आपल्याला तेव्हा म्हणजे जाणीव पण नसते की हे चुकीचं असू शकतं. पण बरं. एक गोष्ट म्हणजे गोष्टींचं महत्व महत्व. लहानपणी आपल्याला आई आजी आजी हो हो जे आपल्याला सांगतात, तर Yeah. ते तुझ्या बाबतीत असं काही झालंय का की तुला असं रिव्होल्युशनरी काहीतरी खूप फरक पडलाय तुझ्या? नाही, तुझ्या एक वाईट सवयींमधली अजून एक सवय मी सांगतो. ऑब्व्हियसली मी खूप जाड होतो लहानपणापासनं, म्हणजे असं एक 10वी पासनं. हम्म. म्हणजे तो आकार असा वाढायला लागला जेव्हा मी व्हॉलीबॉल खेळलो डिस्ट्रिक्ट लेवलला. ओ सो तेव्हा मी चांगला फिट होतो आणि मी दिवसातनं 3 तास व्हॉलीबॉल खेळायचो डेक्कनला. त्याच्यानंतर जेव्हा नाटकाकडे वळलो तेव्हा ऑटोमॅटिकली आकार वाढायला लागला. आणि मग एक मला वाईट सवय लागली की काळ्या रंगाचेच कपडे घालायचे, कारण त्याच्यात शरीर सगळ्यात जास्त झाकलं जातं. तर आमचा एक लिटरली हो. मित्रांचा ग्रुप होता, सगळे ओळखीचे. त्यांचा एक ग्रुपचं नाव होतं क्विंटल गँग. क्विंटल गँग म्हणजे ज्यांची वजन 100 किलोच्या वर आहेत ते. आणि तेव्हा ब्लॅकबेरी मेसेंजर आला होता, तर लोक क्विंटल गँगवर रोज सकाळी स्वतःचं वजन टाकायचे. अरे कुणीतरी म्हणायचं मी 104, मग कुणी मी 107, मग एक जण शेवटी त्याचा हा मी 136. अशी आमची ही सगळी टोळी होती. तर कायम ते काळे कपडे, नाहीतर राखाडी कपडे, नाहीतर हे. तर माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा पल्लवी मला म्हणले, अरे तुमच्याकडे दुसरे कपडे नाही आहेत का आयुष्यात, म्हणजे तुम्हाला रंग नको आहेत का आयुष्यात? मग तेव्हा मला जाणीव झाली की असे रंगही असतात, मग असे कपडेही घालायचे असतात, असंही असतं तसंही असतं. तर ती एक शर्ट पिदडवणे हा एक शब्द आहे, शर्ट आणि पॅन्ट पिदडवणे, की किती वर्ष ती जीन्स घातलीये याचं काही तुम्हाला प्रमाणच नाहीये. आम्ही जेव्हा सगळे बॅचलर्स म्हणून राहायचो तेव्हा आमचा एक मित्र आहे, त्याची एक जीन्सची शॉर्ट होती, ती आयकॉनिक आहे. म्हणजे ती आमच्या घरात शेवटच्या क्षणापर्यंत ती लटकवलेलीच होती. आणि ते पूर्वी जसं असायचं ना, ते घरात आहेत किंवा नाहीत हे कशावरून ओळखायचं, तर ती शॉर्ट्स लटकवलेली असेल तर समजायचं की ती व्यक्ती घरामध्ये आहे, नाही तर नाहीये. आणि आम्ही सगळ्यांनी त्याला एक सेरेमोनियस एक्झिट दिली त्या शॉर्टला, की आता ह्याची एक शॉर्ट्स आपल्याकडे राहिलेली आहे, जसं ते पूर्वी लोकांच्या गोष्टी जपून ठेवतात ना तसं. तर त्यामुळे असे आमच्या प्रत्येक मित्राचे काही ना काहीतरी पैलू, काही ना काहीतरी किस्से आहेत. बॅचलर लाईफचे तर धमाल किस्से आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या वाईट सवयी होत्या आणि त्या प्रत्येका दुसऱ्यांनी अशा ओव्हरपॉवर केल्या, असं ते होतं. पण हे मला आता नवीनच म्हणजे मला हे माहितीये की मुलं सगळे ब्लॅक शर्ट्स त्यांच्यासाठी एक वेगळं ऑब्सेशन आहे माहितीये मला, पण हे त्याच्या मागचं कारण होतं हे माहिती नव्हतं की त्याच्यात बारीक दिसायला. प्लस साईज फॅशन वगैरे आता आली थेर सगळी. पूर्वी लोकांना ते पहिले ब्लॅक द्यावा, पटकन काही दिसणार नाही त्याच्यामध्ये, म्हणजे पोट दिसणार नाही. मेन तर राखाडी कलरची पॅन्ट घाला वगैरे, एकच ते मोठे शूज घाला दणकट. पण तेव्हा परिस्थिती नव्हती, हा मुद्दा नव्हता, तुम्हाला ते घालायलाच ती कमी कम्फर्ट तेव्हाही तू बघायचा. परिस्थिती हा एक मुद्दा होता आणि आकार हा दुसरा मुद्दा होता. म्हणजे अगदी खरं सांगायचं तर आता म्हणजे बॉडी शेमिंग वगैरे ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आता लोक बोलतात त्याच्याबद्दल, पण तुम्हाला फिट होणार काही नाहीच मिळत नाही तर तुम्ही काय करणार? म्हणजे मला कित्येक वर्ष मी असा दुकानात जायचो आणि तो माणूस माझ्याकडे बघून म्हणायचा 44. तुम्ही म्हणायचो हो, मग तो एकच जीन्स असायची 44 साईजची, तेवढीच. नो व्हरायटी नाही, व्हरायटी व्हेरायटीचा काही आयुष्यात संबंधच नाही. त्यामुळे असे मी खूप वर्ष त्या एका ह्याच्यावर काढलेले की अरे आपल्याला एकच कलर मिळतो, त्याच्यातच आपण भागूया असं. पण ह्या बाबतीत ना आई हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे नंतर बायको आणि आता आधी आई, कारण तिचं असं म्हणणं असतं, अरे तू काय सेमच गोष्टी परत घालतो, अगं सणावाराच्या वेळेला तरी काहीतरी चांगलं घाल, नट गळ्यातलं वगैरे घाल. हे मुद्दे तर माझे ठरलेलेच आहेत आई मला सांगण्याचे. सो आईचं तुझ्या भूमिका काय असायची? नाही, आईचा ऍक्च्युली मी तसा बऱ्यापैकी गुड बॉय होतो. म्हणजे मी काहीच आईला असं वावगं किंवा चुकीचं किंवा तिला त्रास होईल असं काही आयुष्यात फार केलेलं नव्हतं. पण गंमत अशी होती की जेव्हा मी नापास झालो फर्स्ट इयरला, तेव्हा आमचे डायनॅमिक्स पूर्णपणे बदलले. आणि नापास होणं ही बॉय टॉक मधली किंवा बॉयहुड मधली सगळ्यात खतरनाक गोष्ट. कारण तुम्ही नापास होता तेव्हा तुम्हाला नाही असं दणकन वरनं कुणीतरी खाली आपटतं आणि तुम्हाला कळत नाही की आपल्याबरोबर हे काय झालंय. तुम्हाला एक मार्कलिस्ट मिळते, त्याच्यात तुमचे 12पैकी 8 विषय राहिलेले असतात, एफ दिसत असतं. माझ्याकडे ती मार्कलिस्ट मी अजून जपून ठेवली. 100पैकी 1, 100पैकी 3 असे मार्क मला तेव्हा पडले होते. आणि थँक्स टू त्या वर्षी आम्ही नाटक केलं आणि सगळ्या स्पर्धा जिंकल्या, त्यामुळे आम्ही सगळेच नापास झालो. म्हणजे असं नाही की मी एकटा झालो, सगळे नापास झाले होते. पण ते नापास झाल्यानंतर जे डायनॅमिक्स बदलले आणि मी जो कोशात गेलो, तो मी 2-2.5 वर्ष त्या कोशामध्ये होतो. म्हणजे आय वॉज कम्प्लिटली ट्रॉमाटाइज्ड की आता काय मी आयुष्यात करू, काय करू. मग ते तुम्ही घाबरता भयंकर. मग तुम्हाला प्रत्येक स्टेपवरती भीती वाटते की आता पेपर आपले सुटणार आहेत का नाही. आणि तेव्हा काय होतं, एटीकेटी वगैरे हा सगळा प्रकार असल्यामुळे आत्ता 2 सोडवू, नंतर 2 सोडवू, मग 3 सोडवू. म्हणजे ते क्लासिक असतं बघ की परीक्षा आली 10 तारखेला
आणि आपण 1 महिना आधी 10 तारखेला म्हणतो की आता महिनाभर अभ्यास. मग आपण 7 दिवस टाइमपास करतो आणि म्हणतो बरोबर शेवटचे 21 दिवस अभ्यास करणार. मग शेवटचे मग आपण तेव्हाही टाइमपास करतो म्हणतो आता 10 दिवस, काही मी आता 10 दिवस करणार नाही. मग शेवटचे 4 दिवस राहतात. नाही मी वीकेंड, आता मी शनिवार रविवार जो अभ्यास करीन सोमवारचा पेपर, मग शनिवारी काहीतरी आपण काढतो आणि रविवारी म्हणतो की रविवार संध्याकाळपासून मी करणार आणि सोमवार सकाळी येते या सगळ्यामध्ये. तेव्हाही आपण म्हणतो आता हे 2 तास ना मी एकदम कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करणार. तो कधीच होत नाही. असे माझे खूप पेपर गेले, खूप. म्हणजे वेड्यासारखं पहाटे उठून घराबाहेर जाणं, कुठल्या तरी देवळाला बाहेरनं नमस्कार करणं की बाबा माझे पेपर सुटू दे आणि हे होऊ दे. हे मी असे खूप इंटरेस्टिंग किस्से तेव्हा केलेले आहेत. आणि मग तिकडनं नाश्ता करून घरी येणं, सकाळी लवकर मिळायचा, घरी येऊन झोपणं 2 तास आणि परत 10 वाजता पेपरला जाणं या अपेक्षेने की हा पेपर सुटेल, तो कसा सुटेल. तर असे खूप, कारण मला त्या क्षेत्रातलं काही येतच नव्हतं, काही माहीतच नव्हतं. म्हणजे तुला गंमत सांगतो माहिती, आम्ही असं एक बॅच तयार झाली होती आमच्या काही ओळखीच्या लोकांची ज्यांचे खूप विषय राहिले होते. ती लोक 11च्या पेपरला 7:30ला यायची कॉलेजमध्ये. तर ते मामा झाडू मारताना बघायची की हे का आले आता, यांचा पेपर 11 वाजता आहे, 3 तास राहिले. मग तर काही मुलांना हे फक्त बघायला यायची की कुठे कॉपी करता येणं शक्य आहे. म्हणजे त्यांना हे बघायला जायचं की अच्छा इथे शक्यता काय काय तयार होतात. मग त्याच्यावर एक पैज लागायची की बेंचवर नंबर कुठे येणार आहे. तर लोक आधी जाऊन बघायची, हा इथे ना 1301, 1302, 1303. मग तो म्हणायचा नाही पुढनं सुरू झालं तर अरे हो, मग तेही लक्षात ठेवा. असं म्हणून ती एक हे असते, एक तो कल्ट एक त्या पोरांचा. आय फील लाईक त्यापेक्षा अभ्यास करतात पोरं, पण ते ना एक ते घाबरले पण असतं. तर मला एका पोराने फार भारी सांगितलं होतं. तो मला म्हणला की मी त्याला म्हणलं होतं की तू एवढा आधी काय, म्हणलं मी तर घाबरलेला आहे म्हणून मी 2 तास आधी येऊन कॉलेजमध्ये अभ्यासाला बसतो. तर तो म्हणला हे बघ माझे ना 3 प्रकार ठरलेले आहेत, बेंच मार्क, हॉल मार्क आणि वॉल मार्क. तर मी म्हणलं हे काहीतरी खतरनाक आहे. तर तो म्हणला बेंचवर म्हणजे बेंचवर लिहायचं, वॉल मार्क म्हणजे समोरची जी भिंत, त्याचा पहिला नंबर आला तर फळ्याच्या शेजारच्या भिंतीवर लिहायचं, आणि हॉलमार्क म्हणजे हॉल तिकीटच्या मागे लिहायचं. तर ना मी म्हणलं हे अरे तुम्ही म्हणलं खूप घाबरवताय मला हे असं. एक तर मी कॉपी कधी केली नाही, पण मी म्हणलं हे कसं तुम्ही करता. तर त्यांनी मला दाखवलं. त्यांनी हॉल तिकीटच्या मागे कॉपी दिली होती आणि ते पूर्वी प्लास्टिकचे हे जे शीट्स त्याच्या आतमध्ये हॉल तिकीट असतं ना, त्याच्यात टाकून ते दाखवायचे पर्यवेक्षकाला. त्यामुळे तो कधी त्याच्यातनं काढून बघायचा नाही ना, तो त्याच्यातनंच बघायचा. आणि पेपरभर आपल्याला टेन्शन ना की हा पकडला गेला तर काय होणार. आणि लोक असं, तर मी एक वेगळं जग मला त्या निमित्ताने बघायला मिळालं की अच्छा अशी लोक एक कॉपी करतात किंवा त्यांना त्याचं एक फॅसिनेशन आहे. आणि ते ना त्याच्यात एक कंपल्शन आहे त्या बिहेव्हिअर मध्ये. म्हणजे एकदा तुम्हाला ती कॉपी करायची सवय लागली ना की मग तुम्हाला ती कॉपी करायची सवय लागतेच. आणि आमचं म्हणजे माझं एज्युकेशन ज्या फील्डमध्ये होतं, बॅचलर इन कम्प्युटर सायन्स, ते काही भूगोल किंवा इतिहास नव्हता की आज यांच्यावर निबंध लिहा, तुम्ही काहीतरी ठोकले. तुम्हाला u/dv/dx प्लस v/du/dx स्टार्ट असं म्हणून तुम्हाला पुढचं समीकरण लिहायलाच लागणार आहे. ते कसं सोडवणार. त्यामुळे भयंकर म्हणजे भयंकर. आणि माझा एक इतका फनी किस्सा आहे की मी बसलो होतो पेपरला आणि माझ्या पुढे जुळ्या बहिणी बसायच्या. त्यांचं आडनाव होतं पारकर, PAR, आणि मी PAT होतो. आणि त्या दोघी इतक्या हुशार होत्या की फिल्ममध्ये दाखवतात ना की आता 12 वाजले की त्याचं पेन काढायचं आणि त्या वाकून सुरू करायच्या. कट्टू 3 वाजले की त्या पेन बंद करायच्या आणि त्या उठून निघून जायच्या. त्याच्यामध्ये त्या कोणाशी बोलायच्या नाहीत, हालायच्या नाहीत, कारण त्यांना 98 वगैरे टक्के पडायचे. त्यामुळे मी त्यांना जरा A मधलं 3 दाखवा वगैरे असं काही विचारायचा काही संबंधच नव्हता. तर त्यामुळे मला हे कळलं की ऑन आर ओन तर आपण काही पास होणार नाही, कॉपी आपल्याला करता येणार नाही. तर आता जे आहे ते देवाच्या नावाने आपण देऊन टाकूया, काय होतं ते बघूया. चांगला अक्षर, स्वच्छतेचे मार्क, समाज बिमार हे सगळं बघूया. तर असं करत म्हणजे हाईट अशी आहे, 2003चा वर्ल्ड कप ची जी फायनल होती तेव्हा आमच्या 3-4 मित्रांनी बसून अशी ती गोलमेज परिषद असते तशी घेतली की बघा ऐका, 12 पैकी 4 विषय तर आपण सोडू शकतो ना, आपली फायनल फार महत्वाची आहे आणि M3 हा तसा काही अवघड नाही, तो आपण पुढेही सोडवू शकतो. सगळ्यांनी ठरवून M3 ऑप्शनला टाकलेला, कारण त्या दिवशी फायनल होती. आणि जेव्हा फायनल मध्ये फर्स्ट इनिंगला 300च्या वर स्कोर झाला तर लोक जमली खाली. लोक म्हणले अरे फार वाट लागली यार, आता मॅच पण आपण बहुतेक हरणार आणि विषय गेला आपला. तर आमच्या सगळ्या ओळखीच्या लोकांचा M3 सोडलं. ही मोठी आठवण आहे आमची वर्ल्ड कपची 2003. म्हणजे हे मास बंकिंग सारखं मास फेलिंग. ऍब्सोल्युटली काय म्हणजे हे कुठचा काळ आहे हा, म्हणजे मी आयुष्यात कधी बघितलेलं नाहीये. आम्ही त्या काळात एवढंच करायचो. म्हणजे आम्ही कॉलेजच्या नाटकांच्या तालमीला दुपारी 1 वाजता जायचो. दुपारी 1 पासून
रात्री 11 पर्यंत तालीम करायचो, मग कुठेतरी आम्ही जेवायला जायचो, मग कुठेतरी जेवल्यानंतर आम्ही परत रात्री आमची स्वप्नरंजन समिती असायची. एक दिवस माझा पिक्चर हा करेल, एक दिवस मी हे करेन वगैरे, असं सगळं ते 3-3:30 पर्यंत चालायचं. मग 4-4:30 आम्ही स्नॅक स्टॉलला जायचो आणि 5-5:30 ते खाऊन आम्ही घरी जायचो आणि 6ला झोपायचो. म्हणजे ते पुण्याचं कल्चर जे एक्झॅक्टली 4 वाजता एक्झॅक्टली. पोहे. तर ते आम्ही अनेक दिवस ते चाललं होतं आमचं, अनेक दिवस सगळ्यांचं तोच उपक्रम चालला होता. आणि मग सगळ्यांच्या घरचे पण एकमेकांना भेटले आणि त्यांना लक्षात आलं की ही पोरं काय यांचं खरं. म्हणजे एकदा मी, अमेय वाघ आणि हेमंत ढोमे हे जयश्री हॉटेलच्या बाहेर गप्पा मारायला भेटलो 9:30 वाजता. आणि आम्हाला जेव्हा कळलं की आपल्या गप्पा आता संपत आल्यात तेव्हा 6:45 वाजले होते सकाळचे. आणि लोक अशी पेपर टाकायला चालली आहेत, दूध टाकायला चालली आहेत, काही लोक कंपनीत चालली आहेत, काही लोक व्यायाम करायला बाहेर पडली आहेत. आणि आम्ही आपले की आता एक दिवस आपण असं करू वगैरे, अशा आम्ही खूप दिवस तेव्हा गाजवले. पण ऑनेस्टली सांगू, आम्ही तेव्हा ते केलं म्हणूनच आम्ही काम पुढे करू शकतो. व्हेरी ट्रू. मी आता तुला तेच, कारण एकमेकांवर विश्वास ठेवणारे मित्र, अरे तू करशील, तू जा, बघू होईल, मी पण बघीन, तू पण बघ, आपण एकत्र काहीतरी करू, तर ते फिलिंग जबरदस्त होतं. म्हणजे आता मला आठवतंय की माझी मैत्रीण आहे आणि माझं अजून एक मित्र आहे, आम्ही असं तिघं बसलो होतो, असंच 6-7 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं, पण ना समोर असं वाटतच नव्हतं की थकलोय. म्हणजे ती जी उलट आणखीन एक्स्ट्रा एनर्जी आली होती काम करण्याची, कारण असं काहीतरी खूप महत्वाचं बोलल्यासारखं वाटत होतं. आता मी तुला सांगू, आता लोक जे पैसे देऊन थेरपी सेशन्स करतात ना, मित्रांबरोबर मारलेल्या गप्पा ही फुकटची थेरपी सेशन आहे. आणि त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. मी तुला जेन्युइनली सांगतो. कारण तुम्ही मित्राशी जे नॉन जजमेंटल स्पेसमध्ये बोलू शकता ना, ते तुम्ही जगात कोणाशीच नाही बोलू शकत, कोणाशीही नाही बोलू शकत. आणि त्याला नंतर लोक बोलतात दारू प्यायला म्हणून बोलत नाही वगैरे, ते सगळं नंतर सुरू होतं. पण त्याच्या आधी एक झोन असतो जेव्हा तुम्ही मित्राला हवं ते सांगता, मित्र तुम्हाला हवं ते सांगतो, आणि दॅट्स अ ग्रेट स्पेस. आणि ती मी आयुष्यात भयंकर एन्जॉय केलेली आहे, प्रचंड एन्जॉय केलेली आहे. तू बॅचलर राहिलायस कधी, म्हणजे घर सोडून बाहेर? म्हणजे मुंबईत गेला असेल 22-23व्या वर्षीच मी पुण्यात सोडून मुंबईला आलो. कारण हे म्हणजे मी अनुभवायला लागले जेव्हा मी घर सोडून, बिकॉज ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण नाहीतर मग घरी जायचंय, 7 वाजता घरी जाणं हा एक वेगळा झोन असायचा. पण इथे कोणी विचारणारं नाहीये. ते वाईट पण वाटायचं आणि चांगलं पण वाटायचं एका अर्थी, की कसंही आपल्याला आपलं, आणि बरं आपल्याला आपले लिमिट्स माहिती असतात. म्हणजे असं आपण काही एकटे राहतो काही करायला जात असतो, पण हे जे एक फ्रीडम मिळतं ना, आणि त्या वयात ते मिळणं खूप गरजेचं आहे. ते तुझ्या बोलण्यात मला खूप जाणवतं. नाही 100% गरजेचं आहे. कारण मला तेच, माझ्या आई वडिलांनी कधीच माझ्या फ्रीडमला त्यांनी अटकाव केला नाही. त्यांचं म्हणत होतं की तू करून बघ जे काय करायचं ते. आणि मुंबईत आल्यानंतर मग ज्या पद्धतीची एक्सप्लोरेशन झाली, मी ज्या ज्या जागांवर राहिलो, ज्या ज्या ठिकाणी राहिलो, म्हणजे पहिल्यांदा पाली हिलच्या एका धीरज आर्केड नावाच्या बिल्डिंगमध्ये आम्ही 100 स्क्वेअर फीटमध्ये 3-4 जण राहायचो. आरे कॉलनीत काही महिने मी राहायचो मित्रांबरोबर. माहीमला काही लोकांबरोबर राहायचो. मग पार्ल्याला शिफ्ट झालो. असं ते इतकी वेगवेगळी घरं, इतकी वेगवेगळी लोकेशन्स, वेगवेगळ्या भोवताल बघितला ना, त्यामुळे त्याची खूप मजा आली. आणि पहिल्यांदा आयुष्यात असं झालं, म्हणजे या बॉईज स्टॉक मधला एक महत्वाचा भाग आहे की पहिल्यांदा घर आम्ही, म्हणजे आशुतोष आमचा जो मित्र आहे आणि आरती, त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं, ते आणि आम्ही 3 मित्र, असे मी 5 जण एका घरात राहायचो. सो त्यामुळे आम्हाला आरतीने खूप शिस्त लावली तेव्हा. प्रचंड आम्हाला ते सत्ते पे सत्ता आहे ना, तसंच ते की ह्याला उठवा आणि ह्याला भाजी चिरायला लावा, ह्याला कपडे धुवायला लावा, ह्याला हे करायला लावा. तर तिने आम्हाला जेन्युइनली त्यावेळेला माणसात आणलं. आणि काय झालं, त्याच्यामुळे आम्हाला पण थोडीशी जाणीव झाली की हे म्हणजे फक्त पुरुषांनी बाहेर न बसून हा जरा पोळ्या असं नाही सांगायचं. कारण मी ते खूप ठिकाणी पाहिलं होतं की घरातला पुरुष बसतो, हा पोळी. अरे हा पोळी काय करते ना कोणीतरी, की मला पोळी वाढ, किंवा तू पण जेवायला बस, किंवा बरोबरीचं काहीतरी. तर ते मला असं वाटतं मी मुंबईला आल्यामुळे खूपच त्याचा मला फरक पडला. अदरवाईज म्हणजे मी मुंबईवरनं घरी गेलो आणि जेवण झाल्यानंतर मी स्वतःचा ताट धुवायला लागलो, तर माझी आई चिडली माझ्यावर. तुला कोणी सांगितलं? मी म्हणलं असं काय. ती म्हणली ते कर मुंबईत, तू इथे नाही करायचं वगैरे. असं आमचं उलटं भांडण झालं. पण ती सवय किंवा ती चांगली गोष्ट मला डेफिनेटली मुंबईत मिळाली 100%. जेनझी सोबत काम करण्याची आता वेळ येतच असेल, काय अनुभव आहे तुझा? अरे खूप भारी अनुभव आहे, खूपच भारी अनुभव आहे. आणि मी फार पॉझिटिव्ह आहे त्या बाबतीमध्ये. मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतंय. आणि मला जेनझी मध्ये मजाही वाटते की त्यांना काही हे नाहीये, बॅगेज नाहीये एक, म्हणजे आणि हायरार्की नाहीये. ते सगळ्यांची फर्स्ट नेम वर बोलतात. जेवढं काम आहे तेवढीच बाउंड्री. एक महत्वाचा फरक आहे, बाउंड्रीज त्यांच्या खूप चांगल्या आहेत. म्हणजे मला एवढंच आत्ता जमेल, मी एवढंच करू शकतो, तर ते तेवढंच करतात. तर ते ओव्हर कमिटमेंट
हे कशात नाही तर माहितीये का, म्हणजे मला असं वाटतं कदाचित माझी शेवटची पिढी असावी, मी आता 40 वर्षाचा आहे, ज्यांना ना एक घर चालवण्याचा एक रूढ मार्ग होता तेव्हा, की आता नोकरी करा, अमुक करा, एक स्थैर्य गाठा, बँकेत नोकरी करा, अमुक करा आणि मग लग्न करा, सेटल व्हा. तर ह्या रूटनी जाणारी कदाचित ही शेवटची पिढी असेल. याच्यानंतर जी सुरू झाली ना, म्हणजे आता जे 30s मध्ये आहेत किंवा 25 आहेत, त्यांना इतके वेगवेगळे अव्हेन्यूज ओपन झालेत ना आता, की कंटेंट क्रिएशन हा एक अव्हेन्यू आहे, इन्फ्लुएन्सिंग हा एक अव्हेन्यू आहे, बाकी पण खूप गोष्टी आहेत, ज्यांनी त्यांना ना त्याला साचाच राहिलेला नाही. म्हणजे त्याच्यात एक बोहेमियननेस खूप छान आहे, चांगलं आहे. म्हणजे मला असं वाटतं बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड असावं. बोहेमियन पण आहे आणि तुमची स्टॅटिक लाईफस्टाईल पण आहे, दोन्हीचे त्याचे फायदे. पण म्हणून मला जेनझी बरोबर काम करायला खूप मजा वाटते. आणि मला नेहमी वाटतं की मी जे काम करतो त्याच्यात मला कन्फ्रंटेशनल लोक आवडतात. म्हणजे त्यांनी त्यांचं मत मांडायला पाहिजे. जर ते नाही मांडू शकले तर काय उपयोग आहे. मग सगळेच दादा ताई तुम्हीच ग्रेट आणि मग मला तुझ्याबरोबर कधीतरी आयुष्यात काम करायचंय असं म्हणलं की मग ते खूप तुम्ही लोकांना पंखाखाली, एक तर तुम्हाला मग ते वटवृक्ष असल्यासारखं फिलिंग येतं की हे सगळेच आपल्या खाली आता सावलीला बसलेत. काही त्याची गरज नाहीये, म्हणजे वयाचा बियाचा मुद्दाच नाही. त्यामुळे माझ्या सेटवर माझे जे एडी होते त्यातला सगळ्यात लहान एडी हा 18-19 वर्षाचा आहे. आणि तो म्हणजे तो एकदमच नवीन आहे. म्हणजे मी त्याला म्हटलं की अजून 6 महिने तू आधी आला असतास तर बालकामगार कायद्यामध्ये मला अटक झाली असती की तू 18 पूर्ण नाहीयेस. तर तो म्हणला नाही मला फार मजा येते करायला अमुक तमुक वगैरे. तर त्यामुळे असं तो 18 पासून 30 पर्यंतचे माझे सगळे एडीज होते. त्यामुळे खूपच इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे काही एक तुला खूप इंटरेस्टिंग हे सांगतो, एक मध्ये शो झाला होता अमेरिकेमध्ये, त्यात एक मुलगा असं म्हणला की मी माझ्या आईवडिलांशी बोलत नाही, टीनेजर मुलगा. तर तो निवेदक म्हणला का, तो म्हणला की त्यांना काही फॉलोअर्सच नाहीयेत, मी त्यांना काही इन्स्टा आणि ह्याच्यावर काही त्यांना व्हॅल्यूच नाहीये, त्यांचं मत काही रेलेव्हंटच नाहीये. तो म्हणला अरे पण ते तुझे आई वडील. तो म्हणला हा ठीक आहे मग काय. तर मला असं वाटतं की कुठेतरी ना काही जणांना त्यांच्या आई वडिलांबद्दल थोडा गंड पण असतो. म्हणजे अरे माझे आई वडील थोडे असेत का, मग ते आत्ताच्या जमान्यात ह्या स्पेसमध्ये जाणारे आहेत का, इन अ वे इन्स्टाग्रामेबल आहेत का, किंवा ते प्रेझेंटेबल आहेत का, हाही विचार काही लोक करतात. तर मला नेहमी असं वाटतं त्यांचा साधेपणा, त्यांचे कष्ट, ते ज्या पिढीतनं आलेत त्याच्यामध्ये जो डर्थ ऑफ रिसोर्सेस होता त्याच्यानंतर ते इथपर्यंत आलेत आणि तुम्हालाही त्याच्यामुळे इथपर्यंत येता आले. तर इन दॅट स्पेस मेक देम हॅपी. त्यांना एवढंच अपेक्षित आहे आणि ते अजूनही तुमचंच चांगलं चिंततायत, म्हणजे त्याच्या पलीकडे त्यांचं काही म्हणणंच नाहीये. सो पुढच्या पिढीची मला असं नेहमी वाटतं की हा संवाद साधायची जबाबदारी आहे. 100%. आपण आपलं मस्त काम करू, बघू जेव्हा होईल तेव्हा होईल, असा तो कायम माझा ऍटिट्यूड त्याच्यामध्ये राहिलाय. आणि ती जी फेवरेट लोक होती मग त्यांना नंतर तसे प्रॉब्लेम्स पण येत गेले, बिकॉज जबाबदारी खूप जास्त वाढली, मग त्यांना काय करायचं कळेना. आणि जबाबदारी वाढल्यावर ऑब्व्हियसली स्ट्रेस वाढतो. काहीच काम. एक्झॅक्टली. त्यामुळे शाळेच्या काळात मुली हा विषय म्हणजे खूपच लांबचा होता. कॉलेजमध्ये तो थोडासा बऱ्यापैकी जवळ आला आणि त्याच्यानंतर मग खूप चांगल्या माझ्या मैत्रिणी तयार झाल्या, खूप चांगली असोसिएशन तयार झाली आणि लिटरली अशी वेळ आली की जे मी म्हणजे पुरुष मित्राशी पण बोललो नाही ते मी कधी कधी माझ्या मैत्रिणींशी बोललोय. म्हणजे इतकं छान नातं आमच्यात तयार झालं. तर त्यामुळे मला अजूनही त्यांचा खूप आधार आहे, त्या सगळ्यांचा अतिशय चांगला आधार आहे. तू क्लास केलायस कधी? म्हणजे क्लासला गेलो किंवा ट्युशन? हो अरे खूपच. कारण तिथे एक असतं की बाबा पहिल्यांदा एक म्हणजे जे शाळेत घडत नाही ते क्लासमध्ये तरी घडतं. तुला मी एक गंमत सांगतो, तू कुठलाही जुना पिक्चर काढ, त्याच्यामध्ये हिरो हिरोईन बोलत असतात बघ, त्यांच्या मागे एक माणूस उगाच उभा असतो, तो माणूस मी आहे. त्याला त्या परिस्थितीमध्ये काहीही माहित नसतं, त्याला फक्त हे असतं की हा आपला मित्र, ह्याच्या मागे जरा आता थांबू, याचं आता काहीतरी हिच्याशी चाललंय ते आपण जरा ऑब्झर्व करू. म्हणजे आय वॉज ऑलवेज अ सबऑर्डिनेट, की ह्यांची लव्ह स्टोरी चालली आहे तर हा जरा मागे उभा आहे, हा त्याला जरा सपोर्ट करायला, अरे पण तुझं काय नाही ते होईल कधीतरी बघू. तर मी कॉन्स्टंट हे. आणि दुसरं एक माझं आहे की मी जर कुठल्या कपल बरोबर तेव्हा कुठे गेलो जेवायला वगैरे तर त्यांच्यात हमखास भांडणं व्हायची, हमखास, कारण मी काहीतरी खरं बोलून जायचो. तर मग एका पॉइंटला माझ्या मित्रांना लक्षात आलं की हा जरा डेंजर आहे, याला हटवायचं, हा नको. त्यामुळे मग तेही माझ्या आयुष्यातनं जरा कमी झालं. त्याला थर्ड व्हीलिंग म्हणतात. हा थर्ड व्हीलिंग, एक्झॅक्टली. आता ते त्याला एक ती टर्म आली थर्ड व्हीलिंग. त्यामुळे असे आम्ही खूप. आणि क्लासेसच्या बाबतीमध्ये मजा परत तीच होती की आमचे क्लासेस सकाळी 5:15 असायचे. एक फिजिक्सचा क्लास मी सकाळी 5:15 लावला होता. मी तिकडे जायचो, ते सर उदबत्ती लावायचे क्लासमध्ये, मला अजूनही आठवतंय.
आणि असं त्या एसी मध्ये एक तो उदबत्तीचा वास यायचा मस्त. मला त्यांनी झोप यायची. मी कधीच एक 3 मिनिटाच्या वर त्या क्लासला पुढे सर्वाईव्ह होऊ शकलो नाही. आणि 6:15 साडेसहाला आम्ही बाहेर पडलो की मग हा कुठे जायचं खायला आता असं म्हणून आम्ही सगळे खायला जायचो. सेम विथ मॅथमॅटिक्स. आम्ही मॅथमॅटिक्सला जेव्हा पुण्यात एक NM कुलकर्णी नावाचा खूप मोठा क्लास होता आणि NM सर हे खुंखार होते. म्हणजे जे पुण्यातली लोक आहेत त्यांना माहिती आहे की NM कुलकर्णी किती खुंखार आहेत. आणि त्यांच्या बॅचेस असायच्या M1 स्टार, M1, M2, M3, E1 स्टार, E2 स्टार बॅच म्हणजे 95च्या वरची लोक. तर आम्हाला ऑब्व्हियसली ते काय आमचा संबंधच नाही त्याच्याशी. तर आम्हाला कुठेतरी M3 मागे वेगळी ऍडमिशन मिळाली होती. ती ऍडमिशन कशी बशी मिळाली तो भाग सोडा. आम्ही त्या क्लासलाही उशिरा पोहोचायचो कारण नाटकाची तालीम असायची. तर एकदा आम्ही काहीतरी असं ते बोलत होतो, ते एवढे भडकले आमच्यावर. त्यांनी आम्हाला बाजूला बोलवलं आणि त्यांनी आमच्या हातात ते पॅराबोला, हायपरबोला आणि एक्लिप्स, जी लोक आपल्यात या क्षेत्रातली त्यांना या दिनचा अर्थ कळते, त्याची त्यांनी ते आम्हाला एक ही दिली अशी. आणि ते म्हणले की माझा आज पेशन्स संपला, ह्याच्यापुढे आता तुम्ही तुमचं करायला आयुष्यात मोकळ्या. तेव्हा मला लक्षात आलं आम्ही चुकीच्या क्षेत्रात पडलेलो आहे. माझे केमिस्ट्रीचे सर मला म्हणले होते की तू जर पास झालास 12वीत तर मी सगळ्यांना पार्टी देईन. हे ते मला म्हणले होते. दॅट इज बिकॉज मी ब्लाइंडेड होतो पूर्ण नाटकासाठी. माझ्या 12वीमध्ये इतका मला त्या नाटकाचं ज्वर चढला होता ना की मला अभ्यास काही दिसायचं नाही. म्हणजे मला गणितात 35% आहेत 12वीत, फिजिक्समध्ये मला 35 आहेत आणि ह्याच्यामध्ये 50 आहेत केमिस्ट्रीमध्ये. मार्क हा 35-50. त्यामुळे तो म्हणजे, आणि त्याचं कारण पण हे की 10वी मध्ये मला 80% पाडायचे होते आणि मला 76 पडले. आणि तिकडनं मी असा माझा माइंडसेट पूर्ण डिस्ट्रॉय झाला. हे एक वेगळीच कंडिशन कम्प्लीट. आणि त्याचं बर्डन हे की माझ्या सोसायटीमध्ये आधी 3 जण बोर्डात आले होते 2 वर्षापूर्वी. माझी सोसायटी खूप वर्षी सोसायटी होती, सगळे खूप भारी होते. ते काय IIT BIT गेले सगळे नंतर. त्यामुळे मला बर्डन आहे की 80च्या खाली पडले तर तुम्ही म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली जा. तो ते 76 पडल्यामुळे माझा अभ्यासावरचा जो विश्वास उडाला तो एक 6-7 वर्षानंतर परत आला, जेव्हा मला ऍक्च्युअल मग कम्प्युटर सायन्सला डिस्टिंक्शन मिळालं. कोणत्या क्लासचं उदाहरण सांगितलं? NM कुलकर्णी. तसेच आपले आताचे कौस्तुभ अत्रे सर आहेत, ज्यांचा अँबिशन्स क्लास येस, आणि ते खूप गोड आहेत. म्हणजे मला असं झालं होतं की यार असे शिक्षक मला मिळाले असते ना तर मी काहीतरी करू. त्यांची जाहिरात पण आताची चांगली. हो एक्झॅक्टली, खूपच भारी. त्यामुळे पुणेकरांनो, अँबिशन्स क्लासेसना नक्की भेट द्या. तुम्हाला कॉमर्स या फील्डमध्ये काही करायची इच्छा असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्यांची लिंक टाकतोय, त्याला नक्की व्हिजिट करा. आणि दादा, तू म्हणालास की तुझ्या आयुष्यात खूप वर्ष मुली नव्हत्या. जेव्हा आयुष्यात पहिलं एन्काउंटर मुलीसोबत, एन्काउंटर म्हणजे काय की बाबा ओळख करायला सुद्धा एखादी एन्काउंटरच आहे की भाई काय रिएक्शन होती? नाही, एक थोडी बॅकस्टोरी अशी की शाळेपासून मला जी कामं पण मिळत होती ती अशी मोठ्याच माणसांची मिळायची. म्हणजे ते असं एक कुणीतरी त्या व्यक्तिमत्व, आता मी नाट्यवाचन असेल तरी मीच चाणक्य होतो, कारण लोक म्हणायचे की त्याचा आवाज आणि त्याचं ते सगळं तूच बोलायचं वगैरे असं तसं. सो ऑलवेज ना एक काहीतरी बर्डन आयुष्यात असायचं की अरे आपण काहीतरी जबाबदारीनेच वागलं पाहिजे, आपण नीटच बोललं पाहिजे. आणि जेव्हा मी मास्टर्सला गेलो तेव्हा इंट्रोडक्शन, तोपर्यंत मी खूप व्हॉइस ओव्हर्स करायचो, गणपतीतले देखावे, ST स्टँडच्या अनाउन्समेंट्स किंवा बाकीची गोष्ट. सो एक आवाज बऱ्यापैकी तयार झाला होता. तर तेव्हा मी असं खणखणीत आवाजावर उठून माझं इंट्रोडक्शन केलं आणि एक मुलगी आली माझ्याजवळ आणि ती मला म्हणली, हाय, यू हॅव अ सेक्सी व्हॉइस. तर ना मी ऍक्च्युअली मी फ्रीज झालो. मला मी काय रिएक्ट हे कळेना. तर मला 2 मिनिटं लागली हे विचार करायला की ही काय म्हणाली. म्हणली, नो, यू हॅव अ सेक्सी व्हॉइस, माय नेम इज अमुक अमुक आणि विल बी फ्रेंड्स, आय विल बी इन द क्लास. तर मला काही झेपेच ना त्याच्यानंतर. आणि ते पहिल्यांदा मला असं म्हणाल की अच्छा, असं येऊन कुणीतरी कॉम्प्लिमेंट करू शकतं, आपली मैत्री होऊ शकते, गप्पा मारू शकतात. आणि तेव्हापासून माझी खूप जणांची मैत्री झाली. म्हणजे खूप चांगल्या मैत्रिणी मला त्याच्यात मिळाल्या आणि अजूनही माझं खूप चांगला मित्रमैत्रिणी संग्रह आहे. आणि त्याच्यात वेगवेगळ्या एज ग्रुपचे मित्रमैत्रिणी आहेत. म्हणजे असं नाही की फक्त मुली माझ्याच वयाच्या मैत्रिणी आहेत, माझ्यापेक्षा मोठ्या वयाच्या पण माझ्या मैत्रिणी आहेत ज्या मला खूप चांगलं गाईड करतात. सो त्यामुळे असं खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत. बरोबर. तू म्हणालास की तू गुड बॉय होतास, पण तू बंडखोर होतास का? बंडखोर मी खूप मनातल्या मनात होतो. म्हणजे मनातल्या मनात म्हणजे वाटायचं की व्हावं, पण करायचं कसं हे माहित नव्हतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की जेव्हा कहो ना प्यार हे आला तर तेव्हा प्रत्येकाला वाटायचं की जाळीचा शर्ट घालावा. साधी गोष्ट आहे की प्रत्येकाचं म्हणणं होतं की अरे तो जाळीचा शर्ट घालायचा, पण घालण्यासारखी तब्येत खूप कमी लोकांकडे असायची.
तर आम्ही ते मनातल्या मनात टी शर्ट घालणारी लोक त्या कॅटेगरीत, मी म्हटलं तो हिरोच्या मागे उभा असतो, तो हिरो सारखे कपडे घालायची इच्छा करतो पण त्याला ते घालायची सवय नसते. तर कायम सगळं, मग ते कूलचं तेव्हा हे आलं होतं, लॉकेट आलं होतं, मग कहोना प्यारेचं तो हे आला होता, तसे सगळे टप्पे मी त्या वेळेला पाहिलेले आहेत. किंवा युवा तेव्हा आला होता, तर ती युवा बघून असं वाटतं अरे जर कोणाला असं हंटा आलं तर काय मजा, असा एक आपल्यात असा अँगर असेल तर काय मजा येईल. पण नंतर लक्षात आलं की हे सिनेमातच घडू शकतं आणि आपल्याला ते लिहायला आवडेल तसं काहीतरी, म्हणजे ते ऍक्च्युअल मारामारी करण्यापेक्षा असं काहीतरी लिहायला आवडेल. सो मग असं वाटलं की स्फोटक किंवा बंडखोर हे आपण विचारांनी पण होऊ शकतो, फक्त कृतीने व्हायची गरज नाही. तर मग ते विचारांमध्ये हळूहळू तिथपासून आणायला सुरुवात केली. पण तसं काही म्हणजे असं काही बंडखोर करण्याचं काही फार केले वगैरे असं काही नाही. उलट न केल्यामुळे मी वाचलेलो आहे 2-3 वेळेला, त्यामुळे मला त्याचा आनंद आहे. ऍक्च्युली माझा हा प्रश्न असणार होता की असणं गरजेचं आहे का, म्हणजे बंडखोर असणं गरजेचं आहे का, तुला काय वाटतं? 100% गरजेचं आहे, कारण त्याच्याने तुम्ही जे प्रस्थापित गोष्टी तुमच्यावर लादलेल्या असतात त्याला तुम्ही प्रश्न विचारू शकता. बेसिकली तुम्हाला प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य पाहिजे. हे असं का आहे, अरे ते वरचे सांगतात म्हणून, त्यांनी का हे सांगितलंय, त्यांनी का ठरवलंय. सो जो माणूस प्रश्न विचारू शकतो धीटपणे तो प्रत्येक माणूस बंडखोर आहे, आणि ते असायलाच पाहिजे तुमच्यामध्ये. आणि त्यांनी तुमची वाढ होते, तुम्ही वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा आदर करायला लागता, विचार करायला लागता त्याच्याबद्दल, आणि माणूस म्हणून तुम्हाला काहीतरी सगळ्या अँगलनी गोष्टी मिळायला लागतात. अदरवाईज तुम्ही खूप एकांगी होऊन जाता. तू रायटर आहेस म्हणून मला हा प्रश्न तुला विचारा असं वाटतं, कारण रायटर लोक खूप विचारी असतात. बापरे, बिचारी पण असतात. सो म्हणून मला असं वाटलं की तू खूप छान कदाचित उत्तर त्याचं, म्हणजे माझा प्रश्न तसा अर्थाने आला तर, की मॅस्क्युलिनिटी आताच्या काळात अनलर्न करायची झाली तर कोणती गोष्ट अनलर्न करावी लोकांनी? मला एकदम अतिशय छान प्रश्न आहे, खूपच छान प्रश्न आहे. मला असं वाटतं की तुमच्यामध्ये कंपॅशन असणं म्हणजे विकनेस असणं नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सगळ्यात बेसिक गोष्ट. कारण लोकांना असं वाटतं की सॉफ्ट आहे ना म्हणजे हा फारच वीक आहे, पण सॉफ्ट असणं ही स्ट्रेंथ आहे. आत्ताच्या काळामध्ये जिथे 50 गोष्टी तुमच्यावर लादल्या जात आहेत, 50 गोष्टींचं तुमच्यावर बॅगेज आहे, आणि तुम्हाला सांगितलं जाते हे नसेल तर तब्येतच नाही, हे नसेल तर रंगच नाही, हे नसेल तर तुम्ही एक्झिस्टच करत नाही, हे नसेल तर तुम्हाला अमुक नाही. ह्या सगळ्यामध्ये सॉफ्ट राहणं आणि प्रत्येक गोष्टीला ती गोष्ट म्हणून डील करणं, इट टेक्स ट्रिमेंडस स्ट्रेंथ. म्हणजे भूमिकामध्ये पण आम्ही तेच सांगतोय की बोलणारा माणूस हिरो नसतो, ऐकणारा माणूस हिरो आहे. माझ्यासाठी आजच्या काळामध्ये जो माणूस ऐकतो तो हिरो आहे. आणि तिथनं ते सुरू होतं की तुम्ही बडबड करून 50 लोकांना एका वेळेला मारून, अदवा तदवा पोस्ट करून, अमुक करून तमुक करून, हे खूप सोपं आहे, ह्याला काही लागत नाही. कारण हे सगळं हायपर मस्क्युलिनिटीकडे जाणार आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही ते करू शकता का? तर कोणीच नाही करू शकत. कोणीच या पद्धतीचं काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेला काय उरतं, तर तुमच्याकडे तुमचं एक कंपॅशनेट असणं उरतं, सॉफ्ट असणं उरतं, आणि प्रत्येक गोष्टीला ती गोष्ट म्हणून घेणं उरतं, माणूस म्हणून असणं उरतं. ते मला सगळ्यात इम्पॉर्टंट वाटतं. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी तुमच्यावर लादलेली बॅरियर्स आहेत की, आणि ते काय, जेवढे तुम्ही असंतुष्ट राहाल तेवढं मार्केट फ्लोईंग राहील. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आज तुमची कंबर 36 झाली तर उद्या लोक म्हणणारच अरे 32ला ऍक्च्युली जास्त चांगली व्हरायटी मिळते, मग तुम्ही 32 कडे जाणार, मग परत लोक म्हणणार नाही 28ला मिळते. ते होतच राहणार आहे. ऑलवेज तुम्हाला हे सांगितलं जाणार आहे की युआर इनकॉम्पिटेंट. त्याच्यात स्वतःशी प्रामाणिक असणं, स्वतःचा आनंद शोधणं, आणि शांतपणे सॉफ्ट राहून गोष्टींचं आकलन करणं, या 3 मला कायम महत्वाच्या गोष्टी वाटत आल्या. खरी, अगदी खरी गोष्ट आहे. आणि मला म्हणजे हे आमच्याचकडे एक इंटरेस्टिंग पॉडकास्ट झाला होता, आणि त्यात म्हणजे ते सायकोलॉजिस्ट आहेत, आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की एक तर म्हणजे तो जो ॲनिमल मूव्ही आला होता, तर तुम्ही अल्फा मेल बोलताय, दुसरीकडे तुम्ही कवी बोलताय, पण अल्फा मेल आणि सॉफ्टनेस किंवा हा जो वीकनेस तुम्ही म्हणताय त्याच्या पलीकडचं अजून एक स्टेज आहे जिथे तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, पण तुम्हाला माहितीये की ती कुठे वापरायची. सो हा किती महत्वाचा मुद्दा आहे जो आपण असा कॅन्सल आउट करून टाकतो. आणि सोपं आहे ना कारण कॅन्सल. एक्झॅक्टली. आणि मग तुम्हाला कुठच्या तरी साच्यातच माणसांना का बसवायचंय? मला असं वाटतं की तुम्ही कुठल्या प्रश्नांना उत्तर देण्यात स्वतःची एनर्जी घालवता हे सगळ्यात महत्वाचं आहे. काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडून द्यायला लागतात. बरं बाबा तू मोठा आहेस का, ओके तू मोठा, काही प्रॉब्लेम नाही. कारण तुम्हाला माहिती की तिथे एनर्जी लावून काही उपयोगच होणार नाही. तुमची माझ्या रायटिंग डेस्कवर मी वरती एक वाक्य लिहिलंय, फोकस ऑन क्रिएशन.
माझ्यासाठी ते सगळ्यात महत्वाचं आहे. मला माझी उत्तरं त्याच्यातच शोधायची आहेत. त्यामुळे मी जर माझी एनर्जी दुसरीकडे लावली, दुसरे टॉक्सिक ट्रेट्समध्ये गेलो किंवा मस्क्युलिनिटीच्या चुकीच्या कल्पनांमध्ये गेलो तर त्याचा मला कधीच फायदा होणार नाही आणि ना मी समोरच्याला काही करून देऊ शकणार. या सो याच नोटवर मला खूप मजा आली actually. मला पण खूप मला असं मजा वाटतं आली. की थांबू नये, अजून खूप प्रश्न आहेत. अजून 5 मिनिटं करू शकतो आपण. तू बोल, तुला नाही काय मला बोलायचंय? खूप मजा वाटली आणि मला हा एक खूप इंटरेस्टिंग ऍस्पेक्ट आहे जो मी कधीच कुठे बोललो नव्हतो. बॉयहुड किंवा बॉय झोन किंवा बॉय स्टॉक वगैरे असा. आणि मला जेन्युइनली सांगू, मला असं वाटलं की मी माझ्या कुठल्या तरी जुन्या मित्राशी गप्पा मारतोय. अरे किती छान त्यामुळे compliment मला आहे. खूप छान वाटलं कारण तू विचारलंस पण तसं. आणि म्हणजे मला आता असं वाटत नाही की आपलं संपलंय, असं वाटतं की आपलं अजून चालूच राहील. त्यामुळे त्या टीनेज बद्दल किंवा त्याच्यानंतरच्या काळाबद्दल अचानक माझ्या खूप अशा आठवणी जागृत झाल्या. त्यामुळे मला फारच इंटरेस्टिंग वाटते कारण तो एक काळ असतो जेव्हा तुमचे नॉन बिलिव्हर्स तुमच्या बिलिव्हर्स पेक्षा जास्त असतात आणि ते कायम तुमच्याकडे असं बघतात की ह्याला जमेल का, ह्याच काय करेल का, आणि तुम्हाला ते कॉन्स्टंट जाणवत असतं की हे नॉन बिलिव्हर्स खूप आहेत. पण तो सगळा नॉईज कॅन्सल आउट करून जेव्हा तुम्ही स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करताना, म्हणजे स्वतःला प्रेमात पाडताना की मला हे आता करायचंच आहे काही झालं तरी, तेव्हा काहीतरी खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्यातनं बाहेर निघतात आणि मग हळूहळू ते बिलिव्हर्स मध्ये कन्वर्ट होत जातात. ती प्रोसेस मी या बॉयहुड मध्ये खूपच इंटरेस्टिंग अनुभवलेली आहे. आणि दुसरं असं की स्वतःच्या असण्याबद्दल, दिसण्याबद्दल, शरीराबद्दल जे कॉम्प्लेक्सेस होते ते पण मी थोडे ऍड्रेस करून कमी करत आणलेले. तो पण एक खूप सुंदर मुद्दा आहे, खूप सुंदर जर्नी. आणि मी अतिशय, मी त्याला सुंदरच म्हणतो. भले मला किती त्रास झाला असेल, मला लोक काहीही बोललेली असतील, काहीही टोमणे मारले असतील, मला आत्ता त्याच्याकडे बघताना मी अत्यंत ग्रेटफुलच यांनी बघतो कारण त्याच्यामुळेच मला त्याची किंमत राहिली. सो त्यामुळे हे सगळ्याची तू आठवण आज परत करून दिलीस, त्यामुळे मला खूपच मस्त वाटतंय आणि मजा आहे. आय होप अजून काहीतरी आपण पुढे नक्की मला खूप आवडेल. आणि तू आता हे जर म्हणालास त्याच्यामध्ये पण मला असं वाटलं की पुन्हा तिथे सुद्धा बिलिव्हर्स आपले आई बाबाच असतात. हो, प्रश्न. त्यामुळे त्यांना म्हणजे काहीही होऊ देत, शेवटी तेच आहेच आपल्याकडे. काय ना, अख्खं जग तुम्हाला विचारत असतं की तुम्ही कुठे आहात, पण फक्त आई वडील जे विचारत असतात तुम्ही कसे आहात. त्यामुळे ते तुमची फॅमिली हा तुमचा सगळ्यात मोठा बेस आहे, त्याच्याशिवाय काही नाही होत. व्हेरी ट्रू. आणि त्याच ढंगाचा अंगाचा असं तुझा नवीन सिनेमा आहे, त्याबद्दल खूप तुला शुभेच्छा. आणि तो खूप छान रिसीव्ह होईल आणि मला माहितीच आहे कारण ते खूप छान, ती आंब्याची पेटी पडण्यापासून सगळ्या गोष्टी इतक्या मस्त वाटतात ना आता बघताना की सगळे एन्जॉय करणार आहेत आणि अत्यंत लाडके अभिनेते अभिनेत्र्या त्यात आहेत. त्यामुळे नाही, मला ही गोष्ट 7-8 वर्षापासून सांगायची होती. त्यामुळे त्याचं हळूहळू जे काय, म्हणजे एक गोष्ट अशी जी मी एका आधी ठिकाणी बोललो आणि तुझ्या इथे बोलतोय की जयंत नारळीकरांना मी गोष्ट ऐकवली होती म्हणजे 2017-18 साली. तर त्यांना ती गोष्ट मी तेव्हा ऐकवली होती आणि तेव्हा तिथपासून त्याचा एक तो उगम सुरू झाला की असं करूया तसं करूया. आणि आज ते 7-8 वर्षानंतर येत आहे. आणि मला असं वाटतं कमिंग ऑफ एन एज फिल्म्स ज्या असतात, जसं वेकअप सिड होती किंवा उडान होती, तर ह्या फिल्म्सनी मला कायम अट्रॅक्ट केलंय. उत्तर ही माझी तशीच फिल्म आहे आणि ती तुझ्या बॉईज टॉकशी जवळ जाण्याचे, कारण इट इज अबाउट अ बॉय आणि इट इज अबाउट हाऊ ही अंडरस्टँड्स लाईफ. व्हेरी ट्रू. सो मी तर नक्की बघणार आहे आणि प्रेक्षकांना नक्की सांगेन की तुम्ही सुद्धा नक्की बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये इथे सांगा आम्हाला की तुम्हाला ती कशी वाटते. ते तुमची जी मतं असतील ती आम्ही नक्की क्षितिज दादापर्यंत 100%. आणि मला एक सांगायचं की आता टीझरला खूप अमेझिंग रिस्पॉन्स मिळतोय. 1-2 जणांनी मला विचारलं की उत्तर हे काय नाव आहे, म्हणजे उत्तर काय किंवा काहीतरी चांगली नावं ठेवा वगैरे. तर मला असं झालं की सिनेमा हा प्रश्न विचारणारा मुलगा आणि त्याला मिळणारं उत्तर ह्याच्याबद्दल आहे. असंख्य मुलं आई वडिलांना प्रश्न विचारत असतात आणि त्याची उत्तरं त्यांना योग्य वेळेला मिळतात, त्याच्याचबद्दल फिल्म आहे. त्यामुळे नाव उत्तर असं आहे. तर तुम्ही नक्की बघा हा इंटरव्ह्यू, म्हणजे हा पॉडकास्ट पण तुम्हाला कसा वाटतोय ते सांगा, कॉमेंट करा. आणि टीझर जर बघितलं नसेल तर आवर्जून बघा, मला सांगा टीझर कसा वाटतोय आणि आपण सिनेमा बघून बोलूच. येस. आणि खूप सारे लोक असे आहेत की चॅनल पाहतात पण सबस्क्राईब करत नाही, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हो, म्हणजे आम्ही आता एनालिटिक्स बघतोय की मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत पण सबस्क्रायबर्स कमी आहेत. त्यामुळे ते तुला गमत माहिती ना, ते नाटकाच्या ह्याच्यात असं असायचं की आय गेस सुधीर जोशी हे म्हणले होते की काही प्रेक्षक असे असतात की जे सगळं झालं की टाळ्या वाजवतात
आणि काही प्रेक्षक असतात ते म्हणतात चांगला होता, ते टाळ्या नाही वाजवत, ते शेजारी म्हणतात चांगला होता, ते टाळ्या नाही वाजवत, ते सबस्क्राईब न करणारे चांगला होता वाले. तर ते टाळ्या वाजवा, सबस्क्राईब करा. ह्या एपिसोड नंतर काहीतरी वाढू दे, म्हणजे तिला वाटेल की आपण चांगल्या माणसाला बोलवलंय. नाही ते मला एनिवे वाटतंय प्लीज. म्हणजे मी खरोखर सांगते की त्यावेळेला म्हणजे आपण मला वाटतं वर्षभरापूर्वी बोललो होतो की आपण करूया, आणि त्याच्यानंतर आपण आज भेटतोय. पण मला एका अर्थी वाईट पण वाटत होतं, एका अर्थी चांगलं पण वाटत होतं. पण लेट इज ऑलवेज ग्रेट. सो आता खूप मज्जा आली आहे मला तर पर्सनली, आणि त्याने खूप छान कॉम्प्लिमेंट दिली मला, आणि खूप मायने राखते, कारण हल्ली पॉडकास्ट खूप आता चाललेलं आहे मार्केटमध्ये. तुला माहिती ना, ते एक ह्याचं गाणं आलं होतं आंख मारे, त्याच्या आधी एक करण जोहर म्हणतो ओ माय गॉड वन मोर रिमिक्स. तसं ते पॉडकास्टचं झालं ना की ओ माय गॉड वन मोर पॉडकास्ट. असं तुलाही झालं असेल की केवढे येत आहेत, पण स्टील इट हॅज अ चार्म एक, आणि तो चार्म हा लार्जली पॉडकास्ट कोण कंडक्ट करते ह्याच्यावर असते. आणि आय थिंक यू आर वन ऑफ द बेस्ट पॉडकास्टर्स वी हॅव. ओ माय गॉड, 100%. बिकॉज आय नो तुला एक काय आहे, तुझी फॉलोअरशिप ही फक्त तू विचारलेल्या प्रश्नांबद्दल नाहीये, तू जगत असलेल्या जगण्याबद्दल पण आहे. त्याच्या तू मांडणी जी करतेस, आता तुझं ती त्या दिवशी मी पाणीपुरीची पोस्ट पाहिली की पाणीपुरीच्या ठेल्यावर हायजीन पाहणारे माणसं प्रेमात लॉजिक शोधतात. म्हणलं काय इंटरेस्टिंग थॉट आहे याचा. सो लोकांना असं एक फ्लो व्हायला आवडतं त्या पर्सनॅलिटी बरोबर. सो त्यामुळे अमेझिंग, कीप डुईंग इट. थँक्यू सो मच दादा, आणि तुझ्याकडनं हे मला मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. थँक्यू. सो थँक्यू. थँक्यू. येस, थँक्यू.